जय जय रघुवीर समर्थ गणाधीश सुधीश सर्वागुणांतर नमो शारदा मूलचत्वारि वाचा जय जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाते वसिष्ठा परिज्ञान योगेश्वरासे कवि वाल्मीका सारिका मान्य ऐसा नमस्कार माता सद्गुरु रामदासा जय वीर समर्थ रामा हो जय
रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास
भगवान श्री लक्ष्मी बल्लीनाथांच्या या अतिशय पवित्र मंदिरामध्ये त्यांच्याच महोत्सवाच्या निमित्तानं मांडलेलं हे कीर्तन, या कीर्तनाच्या माध्यमातून काहीतरी पवित्र चिंतन घडावं, अध्यात्म श्रवण घडावं, या प्रामाणिक हेतून या ठिकाणी जमलेले सर्व भाविक अधिकारी श्रोते सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला अतिशय मनापासून नमस्कार करतो. भगवंताच्या कृपेकरता आपला मीपणा सोडून शास्त्र सांगेल त्याप्रमाणे ऐकायला जे तयार आहेत अशा धर्मनिष्ठ सज्जनांच्या चरणी वंदन करतो. वेदसेवा शास्त्रसेवा करणारे अधिकारी पुण्यवान उत्तम उत्तम असे कला उपासक
समाजातल्या विविध क्षेत्रातले मान्यवर या ठिकाणी बसलेत. सगळ्यांच्या मोठेपणाबद्दल आदरभाव व्यक्त करतो आणि निरूपणाला सुरुवात करतो. संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचा अभंग आपण गेले 2 दिवस चिंतनाला घेतला आणि संतांनी आपल्या कल्याणाकरता जे लिहून ठेवलंय त्यातलं जास्तीत जास्त मिळवण्याचा भगवान श्री लक्ष्मी पल्लीनाथांच्या साक्षीनं आपण एक नम्र प्रयत्न केला गेले 2 दिवस. अभंगाचे शब्द असे आहेत की भगवंता, माझं पूर्ण कल्याण तू कर आणि त्या कल्याणाकरता मला आतून ज्या प्रेरणा व्हायला पाहिजेत त्या तू दे. कारण असं समजण्याचं कारण नाही, माणसाला कळतं म्हणजे त्याला वळतं. उलट म्हण आहे, कळतं. अनेक लोक बघा उजवा सिग्नल देतात पण वळत नाही. याला आयुर्वेदाने प्रज्ञापराध असं म्हटलंय. कळून सुद्धा अपराध जो करतो, हे माझ्या कल्याणाचं नाही हे कळून सुद्धा ते वागतो. जाणून सॉक्रेटिस त्याला एज्युकेटेड फूल म्हणत असे. समर्थांनी पढत मूर्ख म्हटलंय. आपण पहिल्या दिवशी प्रस्तावनेत बोललो एक मिनिट. म्हणून केवळ मला कळल्याने माझ्या जीवनात बदल होणार आहे असं मुळीच समजण्याचं कारण नाही. कळल्यानंतर सुद्धा योग्य त्या प्रेरणा आणि प्रेरणा मिळाल्यानंतर सुद्धा योग्य त्या पद्धतीने प्रयत्न करण्याची जी क्षमता लागते, त्यातलं जे कष्टामधलं जे सातत्य आहे, आपण ज्याला लॉ ऑफ कॉम्पेन्सेशन म्हणतो, याकरता आपल्या आतमध्ये काही चिवटपणा असावा लागतो. जो चिवटपणा आपल्या ताब्यात नाही तो भगवंताच्या सिस्टीम मध्ये आहे, व्यवस्थेमध्ये आहे. खरं म्हणलं तर आपल्या ताब्यात काही नाही हे कळायलाच 70-80 वर्ष जातो. आणि जेव्हा कळतं तेव्हा खरंच काही ताब्यात राहिलं नाही. तोंड सुद्धा. पण हे जर योग्य वयात कळलं, या वयात जर कळलं तर 7व्या स्कंधामध्ये भगवान वेदव्यास भागवताच्या 7व्या स्कंधामध्ये प्रल्हादाच्या मुखामध्ये एक वाक्य ठेवतात, कौमार आचरे प्राज्ञ धर्मान भागवतान इह. लहानपणापासून जीवनाचं नियोजन करावं आणि या नियोजनाच्या व्यवस्थेकरता अध्यात्म श्रवण करावं. आपण फक्त पैसे मिळवण्याचं नियोजन करतो किंवा फार झालं तर आरोग्याचं नियोजन करतो. आपण आपल्या विचारांच्या सात्विकता, तमोगुण आणि रजोगुण या तिन्ही विचारांची आपल्याला आवश्यकता आहे. असं नाही की फक्त सत्वगुणाचं महात्म्य तो गातो, नाही तर उरलेले 2 गुण त्यांनी तयारच केले नसते. कार्याकरता लागतो रजोगुण. कार्य करताना काही वेळा कठोरता धारण करावी लागते, त्याकरता लागतो तमोगुण. पण याच्या अधिष्ठानाला लागतो सत्वगुण. अधिष्ठानं तथा करता करणंच पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा चेष्टा दैवं चैवात्र पंचमम. श्लोकाचं आता स्पष्टीकरण नको, पण या तिन्ही गुणांचं थोडक्यात आपल्या संपूर्ण जीवनाचं ज्याला वैचारिक नियोजन करायचंय त्यांनी काय करावं, हे नियोजन ज्यांनी केलं त्यांचं ऐकावं. मग बुवानी केलंय का ते? बुवा करता नाही यायचं कीर्तनाला. बुवा संतांचे विचार सांगतो याकरता त्याच्या कीर्तनाला जायचं. तो काही आपल्या काकाची गोष्ट इथं सांगायला उभा नाहीये. आमचे स्वामी वरदानंद भारती नेहमी एक गोष्ट सांगायचे, गंमतची गोष्ट. एक बुवा कीर्तनाला गेला कुठल्या तरी गावाला. कीर्तन चांगलं होतं. सकाळच्या वेळेला हा मंदिरात निघायला, त्याचा एक बालमित्र शाळेतला, कॉलेजमधला, शाळा आणि कॉलेज दोन्ही मधला मित्र त्याला भेटला. त्यांनी याला ओळखलं चेहऱ्यावरनं, यांनी त्याला ओळखलं. तू कसं धोतर काय नेसलेस म्हणलाय. तो म्हणला असं बोलू नको, मी कीर्तन करतो. कीर्तन? कॉलेजमध्ये असताना तुझे वागलं त्याच्यावरनं वाटलं नव्हतं तू कीर्तन असं नको बोलू म्हणला. संध्याकाळी ये, हजारोंची गर्दी असते आणि माझं ऐकायला जमते. हजारोंची गर्दी माझं ऐकायला जमते. संध्याकाळी आला तो कीर्तनाला, अगदी पुढेच बसला आणि यांनी सांगायला सुरुवात केली. नामदेवांचा, ज्ञानोबांचा काय अभंग घेतला, याचं स्पष्टीकरण सुरुवात केलं त्यांनी. पूर्वरंग सुरू केला, गाणं बिणं होईपर्यंत तो गप्प बसला, जरा बरं होतं म्हणून ते.
पण यांनी बोलायला सुरुवात केली, ज्ञानदेव म्हणे आत्मा हा निधान सर्व घटी पूर्ण एक नामदेव. तो जोरात म्हणला, अरे हे तर ज्ञानोबांचं वाक्य, तुझं कुठं आहे? कारण हा म्हणला होता माझं ऐकायला लोक येतात. बस नंतर बोलो. पण बालमित्र म्हणलं की जरा चालतं हो. मध्यंतरी आमची सातारला एक मीटिंग झाली 85च्या 10वीच्या सगळ्या क्लासमेटची. कोण कॉलेजमध्ये डीन आहे, कोण इंजिनियर आहे, कोण परिवेशात आहे, भेटणार कुठंच, प्रेस्टिज इश्यू येतो ना आपला. त्यांना म्हटलं काही नाही, कॉलेजच्या गेटवर भेटूया. सगळे जमले, जय हे जय हे. पण तिथे काही कमीपणा जास्तपणा राहत नाही. यांनी सांगावं, नामदेव महाराज, अरे हे तर नामदेवांचं बोललास, तुझं कुठं काय वाक्य आहे? गोंदवलेकर महाराज, नाम घ्या, अरे हे तर महाराजांचं. 7-8 10 वाक्य झालं. हा रागावला, असा मूर्खासारखा मध्ये मध्ये बडबड करू नको. हा, हे वाक्य तुझं आहे, जय हे जय. कशासाठी बोलतोय मी हे? आपल्या संपूर्ण जीवनाचं नियोजन करावं याकरता संतांनी काही लिहून ठेवलंय. मॅनेजमेंट गुरु आहेत आपले संत. हजारो वर्षापूर्वी आचार्यांनी एक श्लोक सांगितला, कौपीनवंत खलु भाग्यवंत. ज्याच्या गरजा कमीत कमी आहे तो सगळ्यात भाग्यवान आहे. आणि आता सगळ्या जगामध्ये ट्रेंड सुरू आहे मिली सगळ्या जगात, की कमीत कमी वस्तू भागवता आलं पाहिजे. मग हेच आचार्यांनी सांगितलं की नाही आमच्या. एकदम साधं लाईफ असावं याच्याकरता शहरं बसवली जात आहे. वाहनांची व्यवस्था नाही, मोबाईल्स नाही. हळूहळू परत मनुष्य तिकडे वळायला लागलाय. कारण चित्ताला जी शांती आहे, स्लो लाईफ असं काहीतरी नाव आहे. मी परवाच वाचला लेख त्याचा, तरुणांना कळेल मी काय म्हणतो. आणि खरं सांगतो आपल्याला, मला काही खूप कळतं अशा अर्थानं नाही, पण अनेक संतांच्या पायाशी मी गेली 30-35 वर्ष बसतोय आणि जे काही ग्रास करण्याचा प्रयत्न करतोय त्यातून मी खरं सांगतो आपल्याला, आपल्या कल्याणाची खरी तळमळ फक्त संतान आहे. ती आपल्या सुद्धा सगळ्या नातेवाईकांना असते असं नाही. माझा एक मित्र तर गमतीनं नातेवाईट म्हणतो. आज नातेवाईट आले होते म्हणतो, मुद्दाम काय म्हणतो तिथं कळ नाही. पण अकारण ज्ञानोबांना असं वाटतं की मकरंद बुवाचं कल्याण, अकारण तुकोबांना वाटतं हो गुरुजींचं कल्याण. आणि त्यांची एवढी पण अपेक्षा नाही की तुम्ही त्यांना अभिषेक करावा त्यांच्या पादुकांना. पुढे जाऊन सांगतो, भागवतांनी असं सांगितलंय, देवानाम चरितम म्हणाले भूतानाम सुखदुःखात्मकम. देवाच्या जन्मानंतर, देवाच्या येण्यानंतर सगळ्यांना सुख होतं असं नाही, काही लोकांना दुःखही होतं. कृष्णाच्या जन्मानंतर कंसादिकांना दुःख झालंय, पण संतांच्या येण्यानंतर सगळ्यांना सुखच होतं. नारद आले की कंस त्यांचं स्वागत करायचा. देवापेक्षा संत जास्त ह्या करता आहेत. पण देव आपल्याला वेळ पडली तर न्याय देतो, म्हणजे शिक्षाही करतो. पण संत मात्र आपल्याकरता देवाला प्रार्थना करतात, जे खळांची व्यंकटी सांडो. म्हणून ब्लाइंडली, आंधळेपणानं ज्ञानोबांचं ऐकलं. माऊलीने सांगितलं, मार उडी कड्यावरनं, डोळे मिटून उडी मारावी. संतांचं आंधळेपणानं ऐकावं. आणि थोडं मी तरुणांकरता खास करून सांगत असतो, विज्ञानाच्या कसोटीवरती संतांचे विचार घासत भेटण्याच्या भानगडीत पडू नका. कारण विज्ञानाची अजून तेवढी प्रगती झाली नाहीये जेवढे संतांची प्रगती झाली होती. आपलेच सिद्धांत खोटे ठरवतो त्याला विज्ञान म्हणतात. विज्ञान आणि संतांचं वाक्य याचं भांडण कुठेही लावू नका. विज्ञानाच्या विरुद्ध अजिबात वागायचं कारण नाहीये. पण प्रत्येक वेळेला ज्ञानोबांना सांगू नका की तुम्ही तुमचं म्हणणं विज्ञानाच्या कसोटीवर घासून सांगा. नो, नॉट नेसेसरी. फक्त ते सांगतात म्हणून ऐका. आणि माळिये जेवते नेले तेवते निवांतची गेले, माळिया पाणिया जैसे झाले होवा विजी आणि यांनी. जसं माऊली सांगेल, जसं रामदास स्वामी सांगतील, जसं गोंदवलेकर महाराज, स्वामी समर्थ संत सांगतील तसं ऐका. पिढ्यानपिढ्याच आपलं कल्याण होतं. अर्थात नामदेव महाराज आलेच सांगायला, कुठल्या तरी वक्त्याला घेऊन आलेत ते, पण समसमा संयोग व्हावा लागतो.
इथे मला या करता यायला आवडतं, इथे समसमा संयोग आहे. मी नुसतं तळमळीने सांगून उपयोग नाही, ऐकणारे पण तसे पाहिजेत ना. पण 4 विकल्प सांगितलेत शास्त्रांनी. वक्ता उत्तम असतो, पण श्रोता तसा मिळेल असं सांगायचं कारण नाही. काही वेळा वक्ता वाईट असतो, श्रोता खूप चांगला असतो. काही वेळा वक्ता आणि श्रोता दोघेही वाईट असतात आणि काही वेळा दोघेही चांगले असतात. 4 विकल्प दिलेत. दोघेही वाईट असतात. काही फार उदाहरण द्यायचं कारण नाही. दारूच्या अड्ड्याचा पत्ता विचारणारा श्रोता आणि तोच पत्ता सांगणारा वक्ता, दोघेही वाईटच आहेत ना. मी किराणा दुकान मला म्हणालो नाही आहे, नुसतं दारू. आता वक्ता खूप चांगला मिळाला हो, पण श्रोता अधिकार संपन्न वक्ता. अगदी प्रसिद्ध उदाहरण आहे संजय आणि धृतराष्ट्र. मी आजच्याबद्दल बोलत नाहीये, त्यावेळेच्याबद्दल बोलतो. गीतेत नाही पण ज्ञानेश्वरीत संजय रागावलाय धृतराष्ट्रावर. अरे मी भगवंताचं वाक्य जसं का तसं तुला सांगतोय आणि तू काय मानका पांडवाश्चैव मध्ये गुंतलायस, ये बाहेर करतं. अरे जीवनाचा उद्धार करणारं तत्वज्ञान सांगताय भगवंत. थळमळीने सांगत होता संजय. 40 श्लोक त्याच्या मुखात ठेवले. 75 श्लोक याच्या मुखात आहेत आमच्या अर्जुनाच्या. काय तो संजय सांगतो आणि मला फार संजयाबद्दल आदर याकरता वाटतो. संपूर्ण महाभारताचं, संपूर्ण गीतेचं सार असणारा श्लोक संजयाच्या मुखात आहे. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर विजयो भूतीर ध्रुवानीतीर मतिर्मम. तो स्वतःचं भाष्य सांगतोय. भाष्य करायला अधिकार दिलाय भगवंतानी त्याला. त्याचं भाष्य आहे मतिर्मम, माझं मत आहे म्हणतोय तो. काय संजयाचा अधिकार. पण धृतराष्ट्र पुत्र स्नेहे मोहितू ज्ञानोबा. तो वरून आंधळा नव्हता म्हणाले. त्याची विवेक दृष्टी पण गेलेली होती, म्हणून खऱ्या अर्थानं पूर्ण आंधळा आहे. एक फक्त 2 डोळ्यांनी आंधळा असतो आणि एक कल्याणाच्या दृष्टीने आंधळा असतो. आमचे सूरदासजी महाराज चालले होते रस्त्याने. सूरदास आंधळे होते पण हातामध्ये ते कंदील घेऊन चालले होते. एकाने प्रश्न विचारला, सूरदासजी आपने लालटेन क्यों पकड़ा है, कंदील कशाला धरला है? आपको तो दिखता ही नहीं, आंखें ही नहीं आपकी, लालटेन क्यों पकड़ा है? बोले मेरे लिए नहीं पकड़ा, कुछ अंधे ऐसे फिरते रहते बाजार में, उनके लिए पकड़ा है, वो मुझे टकरा न जाए. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. असा धृतराष्ट्र संजय तळमळीने सांगत होता हो. काय संजय नाव ठेवताना सुद्धा आई वडिलांनी विचार करायला पाहिजे. केवढा अपमान आहे हो या नावाचा. आपण महाभारत वाचा. महाभारतात धृतराष्ट्राला सुद्धा ताणणार आहे तो. एक जेवढा द्यूत झालं तेवढा संजय तिथे नव्हता. तो तीर्थयात्रेला गेलो आणि तो जेव्हा परत आला आणि त्याला कळलं पांडवांना 12 वर्षाचा वनवास झाला, 1 वर्षाचा अज्ञातवास झाला. अरे वास्तविक तो ड्रायव्हर आहे, सारथी आहे धृतराष्ट्राचा. पण सरळ तडक धृतराष्ट्र, तो दुर्योधनाला भेटला नाही, तो सरळ धृतराष्ट्राकडे जातो आणि इतकी निर्भत्सना केली त्यांनी. अरे कसला राजा आहेस तू. अत्यंत वेदना दिल्यात त्याने. या बघा म्हणून वक्ता चांगला मिळाला पण श्रोता असला. काही वेळा श्रोता चांगला मिळतो पण वक्ता अभ्यास न करता येतो. उदाहरण वामनावतार. पुष्कळ उदाहरण आहेत पण एक वामनावताराच्या वेळेला बटू बटू वामन होऊन लुटू लुटू जाऊन बळीची यागा पुटू पुटू वाक्ये मधुनी मागितली 3 पाऊले जागा. मोरोपंतांची आर्य आहे. बटू बटू लुटू लुटू पुटू पुटू अनुप्रास वापरलाय. आणि बली आला. बलीची पत्नी विंध्यावली आली. असा छोटासा मुलगा उभा आहे, डोक्याचा चकचकीत गोटा असा बुटकासा मुलगा, छान कौपीन परिधान केलेली, डोक्यावरती दर्भाची छत्री ऊन लागू नये म्हणून डाव्या खांद्यामध्ये झोळी, उजव्या हातात कमंडलू.
भस्म लावलेलं, कुंकुम तिलक धारण केलेला असा तेजस्वी मुलगा पाहिला आणि बली म्हणाला, काय वाटेल ते द्यायला तयार आहे. हा म्हटला, फार नको. मम विक्रमत्रय पदम, माझ्या पावलांनी मोजून मला 3 पावलं जमीन आहे पाहिजे. राजा हसायला लागला. आणि इतक्यात त्याचे गुरुजी भृगू शुक्राचार्य तिथे आले आणि ते म्हणाले, अरे काय करतोयस? अयम हरी, हा हरण करायला आला, देऊ नकोस याला काही देऊ नकोस. विष्णू इज अ पॉलिटिकल गॉड. राजकारणी देव, सगळ्या देवांच्या मध्ये राजकारणी देव कृष्ण बरं का. हा आपला साधा आहे. भगवान शंकरांचं भजन राक्षसांनी पण केलं, कारण घेणाऱ्याची मागणाऱ्याची योग्यता काही नाही. काय वाटेल देऊन टाकेल. असा भोळा देव नाही जगात. कोणी भजन करावं याचं. विष्णूच्या नादाला कधी कुठला राक्षस लागल्याचा आहे ऐकिवात अगदी क्वचित एखादा असला तर नाहीच जवळपास. देऊ नको. अयम हरी, ही हरण करायला आलाय, देऊ नको. आणि इथे त्या वक्त्याने, त्या गुरुजींनी आपल्या शिष्याला कुठं कुठं खोटं बोललेलं चालतं याचा श्लोकच ऐकवलाय. भागवतात श्लोक आहे तो, सांगणार आहे मी, थांबा. कारण अनेक ठिकाणी भागवताला गेले की लोक सांगतात, बुवा बाकीचं भागवत आम्ही नंतर वाचू. कुठं कुठं खोटं बोललेलं चालतं शास्त्राप्रमाणे ते सांगा. स्त्री सुनर्म विवादेच वृत्त्यर्थे प्राणसंकटे गो ब्राह्मण हिंसायाम नानृतम स्याज्जुगुप्सितम. खोटं कुठं बोललेलं चालतं. स्त्री वृत्तीचा जो आहे तो पुरुष असतो किंवा स्त्री पण असते. स्त्री वृत्ती म्हणजे इकडचं तिकडं सांगणे. पुरुष पण असतात बरं का, असं काही तुम्ही समजू नका. वासुदेव बळवंत फडके पकडले गेले याचं कारण ते गाणगापूरला होते, पण पुण्यातली एक स्त्री गाणगापूरला गेली होती दर्शनाला. तिथे वासुदेव बळवंत देवाला प्रदक्षिणा घालत होते निर्गुण पादुकांना. हिनं त्यांना ओळखलं. वासुदेवराव तुम्ही इथे, इंग्रज तुम्हाला सगळीकडे शोधताय. पुण्यात आली, पुराणाला गेली. पण अनेकांना सवय अशी असते, पुराणाला उशिरा जायचं, कीर्तनाला उशिरा जायचं, सगळ्यात पुढे जाऊन बसायचं. म्हणजे पहिले गेले की निवड. वक्ता श्रोताचे दुर्लभ. जरा कठोर बोलतो, रागवू नका. आता एकच कीर्तन राहिले उद्याचं. कोणीतरी सांगायला पाहिजे म्हणून सांगताय बरं. नाही तर मी तुम्ही मला जेवायला घालता की असं सांगणं बरोबर नाही. उशीर होऊ शकतो, नाही असं नाही, पण असं गुपचूप बसावं. आबा तुमच्याकरता नाही बरं, तुम्ही मला कायम वंदनीय आहे. शिष्टागमने अनाध्याय असे आपण आहात, किंवा असे अनेक लोक या ठिकाणी बसले. सर्वांबद्दल आदर आहे, पण असं असतं काही वेळा ओळख नसते. असं गुपचूप जाऊन बसावं. ही बाई गेली सगळ्यात पुढे जाऊन बसली. पुराणिक सांगत होता पुराण. आता गप्पा बसावं की नाही. हिनं शेजारणीशी गप्पा मारायला सुरुवात केली. समर्थांनी श्रोता अवलक्षण निरूपण नावाचा अख्खा समासच लिहिलाय. कसे कसे श्रोते येतात. कोणी भरपूर जेवून येतो, तो ढेकरा देत बसतो. त्याला तहान लागली की घटघटा पाणी पितो. मग ते सगळं डचमळायला लागलं की उठून जातो. काय यादी दिली आहे. समर्थांचं इतकं बारीक लक्ष. समर्थ म्हणाले, विषयी लोक श्रवणी येते ते बायकांकडे बघते. काय समर्थांचं. आणि चोरटे लोक चोरून येते पादरक्षा. आमचे गुरुजी सांगतात, फक्त संतांना परंपरा असते असं समजू नका. चप्पल चोरांना सुद्धा परंपरा आहे. 350 वर्षापूर्वी प्रकरण आहे. ही तिथे जाऊन बसली आणि शेजारणीला सांगते, वासुदेव बळवंतांना भेटून आलेली, गाणगापुरात आहेत ते. काही इंग्रज सरकारावर बनवले त्यांनी. इंग्रज सरकार शोधते पुण्या मुंबईत, ते आहेत गाणगापुरात. त्या बाईच्या शेजारी एक इन्स्पेक्टरची बायको बसली. त्या इन्स्पेक्टरच्या बायकोला वाटलं, कारण 2 लाख रुपये तेवढं वासुदेवांच्यावर बक्षीस लावलं होतं इंग्रज सरकारनं. ती मधनच उठली घरी आली. नवरात्र दिवशी सुट्टीवर होता. ती म्हणली 2 लाख रुपये काढा. का? वासुदेव बळवंत गाणगापुरात. आणि मग वासुदेवराव पकडले गेले. या स्वभावाचा मनुष्य असेल तर त्याला सगळं सांगत बसू नये. स्त्रीषु नर्म विवादेच, विनोद म्हणून खोटं बोललं तर चालतं. एप्रिल फुल विनोद म्हणून बोलतोय. नंतर त्याला खरं सांगायचं विशिष्ट वेळानंतर. त्याचा अनहित होऊ द्यायचा नाही. वृत्त्यर्थ आहे, एखाद्याचा व्यवसाय वाचाय करता आपण खोटं बोललेलं चालतं. प्राण संकटे, कोणाचा प्राण जाणार आहे आणि तो जगावा असं शास्त्राप्रमाणे म्हटलंय की तो जगला पाहिजे. चांगला आहे तो.
तर त्याचा करता खोटं बोललेलं चालतं. इकडं गाय गेली आणि मागणं तो व्याज धावत येतोय. खरं म्हणजे काय, इकडे गाय गेली आहे, खरं सांगितलं तर गाय मरेल की नाही, पाप कोणाला लागलं, सांगितल्याला पाप अर्ध लागतं. म्हणून त्यावेळेला खोटं बोललं, तिकडे गेली म्हणून सांगितलं आणि गायीचे प्राण वाचवले तर कुणाचे, म्हणजे वृत्त्याचे प्राण संकटे. गो ब्राह्मण हिंसायाम, गायीचा किंवा वेद सेवा शास्त्र सेवा करणाऱ्याचा जीव जात असेल तर खोटं बोललेलं चालतं. नानृतम न अनृतम स्यात् जुगुप्सितम, ते खोटं धरलं जात नाही. असं कोण खोटं बोलायला शिकवतोय? वक्ता श्रोत्याला खोटं बोलायला शिकवतोय. ते बरोबर का चूक मला आता विधान करायचं नाहीये. वक्ता चांगला आणि श्रोता वाईट, संजय धृतराष्ट्र. वक्ता वाईट, श्रोता चांगला. बली म्हणाला नाही नेहमी देणारच. अरे जगाचा दाता माझा याचक, मी किती महान आहे, मी आता सोडणार नाही. तिथे फार गंमतशीर असा अप्रतिमय भागवत हो. बली हा विरोचनाचा मुलगा आहे. विरोचन जेव्हा गेला तेव्हा विरोचनाची पत्नी बरोबर गेली नाहीये. तर ती विरोचनाची पत्नी बलीची आई म्हणते, बरं झालं मी सती गेली नाही, आता देवाचं मला हे दर्शन झालं नसतं. असामान्य कथा आहे भागवत कथा. बोलण्याचा भाव असा की असं उलटही होतं की श्रोता अगदी मनापासून तयारीचा होऊन बसलाय, मन लावून त्याला ऐकायचं, त्याला स्टेपअप व्हायचं आहे, त्याच्यापेक्षा वरती जायचं, अजून काही महत्वाच्या उपासना समजून घ्यायच्यात, साधना समजून घ्यायची, अंतर्मुखता समजून घ्यायची, उपासना समजून घ्यायची, मूर्तींचे प्रकार समजून पुष्कळ ऐकायचं त्याला. पण अभ्यास न करता समर्थ म्हणले जे आठवेलं ते गावे, हे मूर्खपण. छोटं एक जरी निरूपण असेल तरी नियोजन असलं पाहिजे भक्त्याचं. समर्थांच्या एक एक ओव्या म्हणजे मॅनेजमेंट. माझा एक मित्र आहे, खूप मोठा गायक आहे, त्यांनी आपल्या देवघरात फक्त समर्थांची ओवी देव म्हणून लावली. अभ्यासे प्रगट भावे, अभ्यासे प्रगट भावे, नाही तरी झाकोन असावे, प्रगट होऊन नासावे हे विहित नव्हे. प्रॉपर अभ्यास करा. असंही नसतं काही वेळा, पण एखाद वेळेस अशी असते गोष्ट की उत्तम वक्ताही मिळतो आणि उत्तम श्रोताही मिळतो. उदाहरण परीक्षिती आणि शुकदेव, उदाहरण अर्जुन आणि गोपालकृष्ण. अर्जुनाची वारंवार स्तुती केली भगवंतानी. अर्जुना तू परिससी, परिसूनी अनुष्ठानीसी, तरी आम्हा काय वानवसी सांगण्याची. तू नुसतं ऐकत नाहीस रे, तू मन लावून ऐकतोस आणि जे ऐकतोस ते तुझ्या आचरणामध्ये येतं. यू आर सो ग्रेट. मला अजिबात आळस करता कामा नये सांगण्याचा. मी एवढ्याकरता हे सगळं बोलतोय की नामदेव महाराज आपल्याला सांगतायत आणि आपण सगळे ऐकत आहात. किती तळमळीनं ऐकाल. इतकी तळमळ असावी नामदेवांच्या या बोलण्याकरता. आपण असा विचार करावा, नामदेव महाराज नाही बोलत आहेत, मी त्यांच्या रूपाने पल्लीनाथाला अडवतोय. पर्सनली प्रत्येकाने असा विचार करा माझ्यासकट की देवा किती आयुष्य झालं मला माहिती नाही, किती राहिलं माहिती नाही, पुढच्या जीवनाचं नियोजन मला माहिती नाही. म्हणून योग्य त्या वेळेला योग्य त्या प्रेरणा भगवान लक्ष्मीपल्लीनाथा तू आम्हाला दे. त्याकरता उत्सवाला आलोय आम्ही. त्याला याच्यात आनंद आहे. म्हणून मनुष्य जन्माचे करावे सार्थक, ऐसा दे विवेक पांडुरंगा. एक मुद्दा. दुसरी गोष्ट विवेक. पहिली गोष्ट विवेक मागितला. दुसरी गोष्ट इहपर लोकींचे असावे वैराग्य, ऐसे देई भाग्य पांडुरंगा. चांगल्या गोष्टी करता एखाद्या गोष्टीचा त्याग करण्याची जरी मला वेळ आली तर त्याचं वैराग्य भगवंता तू मला दे. कारण समस्या कुठं होते माहिती का, टाकाऊ गोष्ट सुद्धा उपयोगाची वाटते हो. आणि पटत नसेल तर एकदा माळ्यावर चढून बघा. आमचे चैतन्य महाराज गमतीनं नेहमी सांगतात, कान तुटलेल्या कपापासून हात तुटलेल्या खुर्चीपर्यंत असू दे म्हणून ठेवलेलं असतं. फुटक्या बशीमध्ये सुद्धा माणसं खराब झालेलं लोणचं ठेवून त्यात तांब्याची भांडी घासतात. आणि नामदेव महाराज तर इथे सांगतात की इह परलोकींचे असावे वैराग्य. याही लोकातलं मला काही नको आणि परलोकातले सुद्धा मला अप्सरा इत्यादी अमृत काही सुख नको. ज्ञानेश्वर महाराजांनी यज्ञाधिकांवर टीका करताना असं म्हटलंय, म्हणाले अप्सरांची नावं ऐकतात आणि यज्ञांच्या शिड्या लावतात. यज्ञ भगवंताची सेवा म्हणून जरूर करा, पण मला कुठेतरी काहीतरी स्वर्गा इत्यादी ठिकाणी मला काही मिळावं याकरता ते करू नका. किंवा ऐहिक लोकांमध्ये सुद्धा मला काही मिळावं अशी अपेक्षा करू नका. म्हणजे परिणाम असा होतो की भगवंताला तुम्ही आपलेसे वाटायला लागता.
कारण भगवंताचं आणि आपलं नातं जर काही मागण्यापुरतं असेल तर मागण्याची व्यवस्था झाली, पूर्ण झाली, मागणं मिळालं की त्याचं नातं आपलं संपतं. एवढं काम होऊ दे. तुझी सत्यनारायण झाली, काम झालं, सत्यनारायण घातली, फिट काम फिट. एक दृष्टांत सांगतो आणि पूर्वरंग आटोपतो. पुण्याच्या प्रभात फिल्म कंपनीने एक चित्रपट काढला. चित्रपटाचं नाव गुरुदेव दत्त. या दोघांना आता इतकं 15 वर्ष वाजवतात, त्यामुळे आता पुढचं वाक्य मी काय बोलणार त्याचा बराचसा सगळा अंदाज नाही दिला मी अजून. का ना प्रेम करतात हो कीर्तनावर. माझं वैयक्तिक प्रेम आहे त्यांचं. कुठं नडला अडलं तर अगदी सोळं नेसून स्वयंपाक करायला तयार होते. विश्वास जोशी आपल्या कोरध्याचेच आहेत. राजू म्हणतो आम्ही त्यांना प्रेमाने. आपलेच आहेत, आपल्या भागातले, आपल्या मातीतले आहेत. मला पहिल्या दिवशी आठवण आली आणि आपण त्याच्याकरता शोकांची वाक्यही बोललो. ते म्हणजे मिलिंद टिकेकर. उजव्या हाताला कायम साथीला असायचे. त्यांचंही वैयक्तिक माझ्यावर प्रेम होतं बरं, पर्सनली. खरं म्हटलं तर मी पहिल्यांदा इथं यायला लागलो त्यावेळेला रवी काका आपण आणि ते भेटायला आला होता आपण. म्हणजे मी गमतीनं म्हणायचं त्याच्या आधीचा मी इथला. त्याचा प्रतिमा ठेवून, फोटो ठेवून आपण उत्सव सुरू केला. इथे खाली खडी होती, हे काही बाकी नव्हतं, पण त्यामुळं त्यालाही इतका आनंद आहे येण्यात. मिलिंद टिकेकरांची आठवण आली. प्रेम म्हणतात ना, आणि खरं सांगतो आम्ही सगळे कीर्तनकार, प्रवचनकार, पैसे बिदागी हा सगळा गौण भाग असतो. आम्ही सगळे लोक खऱ्या प्रेमाचे भुकेलेलो असतो. गावोगावी आम्ही फिरतो. 365 दिवसात 300 दिवस आम्ही बाहेर फिरतो. फक्त बिदागी करता फिरू. अमेरिकेत आम्ही गेल्या वर्षी गेलो 2 वर्षापूर्वी. त्यांनी विचारलं बुवा काय बिदागी? म्हणलं माझं उपकरण काढून घेऊ नका, एवढंच करा. त्यांनी देताना काही कमी दिला असा अर्थ नाही, पण त्याहीपेक्षा तिथले जे प्रेमाने माझ्याशी लोक वागले त्यांना मी मरेपर्यंत विसरू शकणार नाही, लक्षात घ्या. असे आमचे मिलिंदराव होते. यावेळेला पखवाजाला माझा मित्र नाही आहे ओंकार, कारण त्याचे वडील आत्ता गेले, ओंकार मोघे. वयस्कर होते पण तरी जाण्याचं म्हणून दुःख आहे, त्यांच्याबद्दल बोलतो. असे आहेत ते साथीदार माझे आहेतच, पण जे नाहीत त्यांच्याबद्दल सुद्धा कृतज्ञता व्यक्त करणं माझं कर्तव्य आहे. डाव्या बाजूला आपल्या सगळ्यांचा लाडका नाचायलाही आपल्याबरोबर असतो, पालखी उचलायला असतो, वाटेल ते काम करतो, पडेल त्या कामाला आहे. उत्तम याज्ञिक आहे सुशील गद्रे, मूळचे तालशेजचे आहे. ज्यांचं गिनीज बुकात नाव गेलं, 22 श्रुतींची पेटी बनवली म्हणून, त्या पंडित विद्याधर ओकांचे पट्टशिष्य आहेत. महत्त्वाचा काही कार्यक्रम असेल तर त्यांच्या मुलाला किंवा याला ते बोलवतात, माझ्या मित्राला सुशीलला. आणि मध्यंतरी सह्याद्रीला दोघांचा कार्यक्रम झाला, हा तेव्हा डेमॉन्स्ट्रेशन दाखवायला हवा होता. पण एवढं असून सुद्धा ही दोघे मंडळी भगवान लक्ष्मीपल्लीनाथाच्या सेवेला धावत येतात. त्यांच्या कलेला वंदन करतो आणि दृष्टांत सांगतोय मी, तो कंटिन्यू करतो आणि मग थांबूया. चित्रपटाचं नाव गुरुदेव दत्त. रेकॉर्डिंग सुरू होतं. संपूर्ण ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर आपण पाहिला असेल, जुना आहे. संपूर्ण चित्रपटाचं रेकॉर्डिंग पूर्ण झालं. सुरुवात तिन्ही देवतांना थोडा द्वेष मत्सर आला. सावित्री, रमा, उमा, मुनिवरा, जई भेटल्या नारदा वगैरे वगैरे. आणि मग तिन्ही देवांना असं सांगितलं की तिचं सत्व हरण करून घ्या, म्हणजे थोडक्यात तिला नाही म्हणायला लावा. नाही हा शब्द कधी येता कामा नये असं शास्त्र सांगतं. नाहीनी सुरुवात करायची नाही. काही लोकांना नाहीनीच सुरुवात करेल, नाही त्याचं काय झालं असं सुरुवात करतो. आणि नाही म्हणलं की घराचं सत्व जातं. आता सत्व येईल, घरं काय लक्षात घ्या. मग सगळं कथानक सुरू आहे. आणि शेवटी ती बाळं झाली. आणि तिन्ही बाळं जेव्हा आई त्या तिन्ही माता बोलवायला आल्या की आमचे यजमान गेले कुठे, तिन्ही देवांच्या युवती पती मागो आल्या, येली म्हणे वळखुनी न्या आपुलाल्या. आणि म्हणे हे 3 बाळे हे नव्हे, ते मोठे होते, त्याच झालं हे. ओळखता येईना. लक्ष्मी म्हणली मी कायम पायाशी बसते, मला त्यांचा चेहरा लक्षात नाही, तुम्ही दोघे ओळखा, उरलेला माझा. समर्थाने आरतीत लिहिलं हे.
आणि मग शेवटी अत्रींनी तिघांच्या चरणाला स्पर्श केल्यानंतर मूळ रूप प्रकट झाली. त्या तिघी सांगतात चला कुठं पाठवायच्या लायकीच नाही, चला वगैरे वगैरे वगैरे. आणि जेव्हा अत्रींनी प्रार्थना केली, देवा आमचा पाळणा रिकामा ठेवून चालला तुम्ही, क्रमावे कसे बाळका वीण आता, आम्हा वाटते मानसी हीच चिंता, कृपादान द्या पुत्र रूपे दयाळा, कळले पूर्वा भक्त बाळा कृपाळा. असं म्हटल्यानंतर विष्णूंच्या आशीर्वादाने दत्तप्रभूंचा जन्म झाला. गुरुदेव दत्त चित्रपटात बघणं आपल्याला माहिती. आता पूर्ण चित्रपटात एकदा तरी दत्त दाखवला पाहिजे की नाही. म्हणून दत्ताचं रेकॉर्डिंग कसं करायचं, डायरेक्टरने सांगितलं काही नाही, झाडा मनुष्याचा उभा करायचा आणि दोन चेहरे चांगले असणारे पण जरा काटकोळे लोक मागणं उभे करायचे, एकाला इकडून एकाला इकडून, त्याच्या मागे गाय उभी करायची, हातात त्रिशूल बिशूल द्यायचा, 6 हात 3 शिरे 6 हात वगैरे रेकॉर्डिंग सुरू आहे. आणि समोर कॅमेरा ते म्हणल्यावर कुत्र 4 सोडून 1 तर पाहिजे की. गेले तू 3 जण कुठंतरी तिकडं, म्हणजे नवीन काही निवडणूक म्हणजे काही असं असू शकतो. पण 1 तरी पाहिजे म्हणून 1 कुत्रं आणलं चांगलं, कुणाच्याकडचं आणलं, बसवलं, तेही बसलं गप्पा आणि कट स्टार्ट असं पद्धत आहे ती. काहीतरी एक खूण ठरली पाहिजे म्हणून ती खूण ठेवली आहे. पण ते आवाज झाला नाही, एकदम जेव्हा कॅमेरे ऑन झाले आणि लाईट्स ऑन झाले, ते कुत्रं बुजलं निघून गेलं. घाबरलं होतं. पुन्हा आणून बसवलं त्याला, बसलं, पुन्हा पळालं परत. अहो त्या दत्ताचं पाठ करणाऱ्याला घाम आला. टेक रिटेक खूप चालतं, त्यातले कोणी असेल त्यांना कळेल. फार वानगिरी असतात त्या, वैताग येतो. पुन्हा दाढी करायची वेळ वैतागले सगळे. एक तुम्हाला सांगतो, सकाळी 9-10 सुरू झालेलं 1-1:30 वाजला तरी कुत्रं काही गप्प बसायचं आणि ते ऑन केलं लाईट की म्हणून बरं लाईट पाहिजेच ना हो, नाही का. ते काही भूत दाखवायची नाहीये. दत्त महाराज आहे प्रत्यक्ष. लोकांच्या भावना जपाव्या लागतात बरं का. येशू ख्रिस्ताचा चित्रपट काढला, त्या लोकांनी शेवटपर्यंत येशूचा चेहरा नाही दाखवलेला, आपण पाहिला असेल तर. जीसस क्राइस्ट नाव त्याचं. कारण ते म्हणाले त्याच्या चेहऱ्याची मी कल्पना करू शकत नाही, इतकी श्रद्धा जपतात ते. आपण कसलीही पाठ काही शंकर बिंकर कसेही दाखवून मोकळे होते. असे गाल आत गेलेले शंकर नाही का, प्लास्टिकचा साप बीप काय काय म्हणजे. आणि म्हणून ते सगळं रेकॉर्डिंग सुरू आहे. कॅमेरामन म्हणला मला तुम्ही डायरेक्टरला असे सगळ्यांना सुचतं पण बोलायला परवानगी नसते, पण त्यानं डायरेक्टरला विचारलं मी काही योजना केली चालेल का, कारण मी खूप रेकॉर्डिंग केलेलं आहे. ते म्हटले बघ बाबा काहीतरी. पण डायरेक्टर एकदा ठरला की तो डायरेक्टर, ज्या पक्षात खूप डायरेक्टर झाले, यत्र सर्वे विनेता रहा, तो राष्ट्रम नावसीदती म्हटलंय. ते राष्ट्राचा विनाश होतो म्हणून भले चुकीच्या मार्गाला झाला, पण एकच मनुष्य पाहिजे. हुकुमशाहीच महत्वाची, घरात सुद्धा हुकुमशाही महत्वाची. मत सगळ्यांना असावं, पण तरी सुद्धा केव्हा तरी सगळ्यांनी ठरवा की आम्ही हात पाय अमुक तमुक, पण ठरवतं डोकं की नाही. या हाताने ठरवलं इकडं जायचं आणि या पायाने ठरवलं इकडं जायचं, कसं होईल. मस्तकानीच ऑर्डर द्यायची असते, त्याप्रमाणे येत सगळीकडे आहे. विचारलं त्यांनी प्रश्न, मी केलं चालेल का, ते म्हणले कर बाबा. तो बाहेर गेला मेन रोडला आणि काहीतरी घेऊन आला असं, आणि वर्तमानपत्राच्या कागदामध्ये त्यांनी ठेवलं. त्याचा काही खाण्याचा पदार्थ आहे का काय कोण ठेव, त्याचा वास त्यांनी त्या कुत्र्याला दिला. घे वास. ते कुत्रं असं असं मागं आलं. ह्यांनी त्या दत्ताच्या झोळीत तो पदार्थ ठेवला. ते बसलं तिथं जिबल्या ताटात. त्याला सांगितलं नंतर मिळेल, हा शो पूर्ण होते, गप्प बस. कुत्र्याला कळतं, माणसालाच कळत नाही. बऱ्याचदा कुत्र्याशी इंग्लिशमध्ये बोलतात, सिट डाऊन टॉमी डोंट गो देअर. आणि इंग्लिशमध्ये बोललं की लगेच कोणाकडे असतील बघा, पण मी बोलतोय आपल्याला पटेल. मांजराशी इंग्लिशमध्ये बोलून नाही, त्याला मराठीतच बोलायला लागतं. ते सुद्धा आपल्याला आत येऊ का काय विचारतं, मराठीत विचारतं.
मी येऊ गंमत सोडून. आणि तो सुरुवात झाली रेकॉर्डिंगला. पूर्ण रेकॉर्डिंग पूर्ण झालं, पूर्ण गाणं झालं. हात वगैरे असे एकदा इकडून कॅमेरा, एकदा इकडून कॅमेरा. ते पूर्वी असे बांधून कॅमेरे घ्यायचे. जुनं रेकॉर्डिंग त्यांनी पाहिलं असेल किंवा आर के स्टुडिओ पुण्याचं वगैरे पाहिलं असेल त्यांनी. फर्ग्युसन रोड आहे ना तो. आणि झालं पूर्ण. सगळेजण खाली उतरले. आता सगळ्यांना एकच उत्सुकता होती, त्या झोळीत काय आहे. खुद्द दत्ताला, म्हणजे ते दत्ताचा पार्ट करणार कसं, माझ्यात जे सामर्थ्याने त्या पुढ्यात आहे काय पुढ्यात त्या. आणि म्हणून तो पुढा काढून बघितला. खायला पटकन द्यावाच लागला, कारण तोपर्यंत कुत्र्याने उडीच मारली त्याकरता. काही नव्हतं त्यात, फक्त 5 रुपयाचा वडापाव होता. गोष्ट हसण्याची का रडण्याची आपण ठरवू. किती विचारपूर्वक नामदेव महाराजांचं मागणं आहे की केवळ प्रपंच रूपी वडापावा करता मी देवाच्या पायाशी बसलोय का. ते तर द्यायलाच पाहिजे त्यांनी, सगळंच त्यांनी द्यायचं तर तेही नीट दिलं पाहिजे. पण देवा मी त्याकरता नाही आलो. आणि ज्या दिवशी त्याला हे कळेल की हा माझ्यावर पूर्ण अवलंबून आहे, पण केवळ स्वार्थाकरता माझ्याजवळ हा येत नाही आहे, याच्यापेक्षा याची पलीकडची मागणी आहे. इह परलोकींचे असावे वैराग्य, ऐसे देई भाग्य पांडुरंगा. देवा मला असं वाटतं माझ्या मुलाचं कल्याण व्हावं, पण तू ठरव रे. देवा मला असं वाटतंय माझ्या मुलीचं असं व्हावं, पण तू ठरव रे. तेव्हा माझं असं व्हावं वाटतंय मला, पण तू ठरव रे. यापेक्षा तू मला हे दे. ते मला वाटतंय म्हणून मी कुणाशी बोलणार, म्हणून मी तुझ्याशी बोलतो. पण मला सर्वोत्तम तू हे दे. केव्हा तरी मला याही लोकातलं आणि परलोकातलं सुद्धा एकही आकर्षण उरू नये, अशी कृपा माझ्यावर कर. श्रोते हो, या जगातलं सर्वोत्तम भाग्य जर काय असेल तर मला काही नको असं वाटणं. आणि हे ज्याला वाटलं, आचार्य म्हणाले भगवंत त्याच्याकरता धावत येतो. तस्य दासस्य दासोहम भवेत जन्मनी जन्मनी, भगवंताचं वाक्य आहे. एक प्रश्न विचारतो मी आपल्याला. शेवटचं चरण एक आहे अजून, त्याचा विचार उद्या करायचा आहे. 2 चरण राहिले, पण त्यातल्या एका चरणाचा विचार करूया, तो उद्या करूया. एक आपोआप मिळेल का वैराग्य. एक फक्त प्रश्न विचारून ठेवतो आणि थांबतो. भगवंतानी गोपालकृष्ण अवताराबद्दल बोलतोय. सुदाम देवाला सुदामपुरी दिली. मथुरावासियांना द्वारका वसवून सुरक्षा दिली. पांडवांना राज्य मिळवून दिलं. 16,100 स्त्रियांशी विवाह करून त्यांना सुरक्षा आणि सन्मान दिला. गोकुळवासियांनी कृष्णाकरता जीवन वेचलंय. अशा गोकुळवासियांना कृष्णांनी काय दिलं बोला. देने की बात छोडो. 4 दिवसात परत येईन म्हणाले आणि आयुष्यात एकदाही परत आले नाही. खोटं बोलले, काही दिलं नाही. वस्तू म्हणून, सहवास म्हणून त्यांना अपेक्षा फक्त सहवासही दिला नाही. पण एक गोष्ट दिली आहे. पुढे ग्रहण पर्वकाली ज्या वेळेला भगवंताची पट्टराणी रुक्मिणी आणि भगवंतावर अत्यंत प्रेम करणाऱ्या राधादेवी या दोघींची भेट झाली आहे कुरुक्षेत्रावर. त्यावेळेला राधेनं प्रश्न विचारला रुक्मिणी देवींना, कधी आठवण काढतो का श्याम. तेव्हा रुक्मिणीने केलेलं वर्णन हृदयाला हेलावून सोडणार आहे. रुक्मिणी म्हणते, काय म्हणताय राधादेवी. एकही दिवस लग्न झाल्यापासून मी पाहते, एक दिवस सुद्धा माझ्या श्यामचा असा गेला नाहीये, भगवान गोपालकृष्णांचा असा गेला नाहीये की त्या दिवशी ते द्वारकेच्या दक्षिण खिडकीत येऊन बसले नाहीत आणि गोकुळवासियांच्या नावानं डोळ्यात पाणी काढलं नाही. असा एकही दिवस गेला नाही. रोज कृष्ण येऊन बसतात, असे हात टेकतात आणि रुक्मिणीला म्हणतात, रुक्मिणी माझ्यावर गोकुळवासियांचं निस्वार्थ प्रेम होतं ग. मी त्यांच्याकडे याकरता जाऊ शकत नाही कारण माझ्यात त्यांच्या प्रेमकोशातून बाहेर पडायचं सामर्थ्यच नाही आहे. मी तिथे गेलो तर मी परत बाहेर येऊ शकणार नाही, इतकं माझ्यावर प्रेम केलंय. म्हणून
तीन प्रकारच्या रती भक्ती रसायनाने सांगितल्या. रती म्हणजे शरण जाणं. एक समंजसा रती, एक सामान्य रती, एक रती म्हणजे शरण जाणं, शरणागती. एक सामान्य रती, एक समंजसा रती आणि एक समर्था रती. सामान्य रती म्हणजे तुम्ही आम्ही करतो तसं. समंजसा रती म्हणजे 16,100. भगवंताची सेवा पण त्यांनी केली, पण भगवंताकडून अपेक्षित सुद्धा. म्युच्युअल अंडरस्टँडिंग. समंजस म्हणजे म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणतो ज्याला. आणि समर्थारती म्हणजे शरण तर या सगळ्या गेल्या, पण त्याच्याकडून एकदाही भेटीचीही अपेक्षा केली नाही. काय वैराग्य असेल. मला काही नको हे सामर्थ्य तेव्हाच येतं ज्यावेळेला आपल्यावर भगवंताची, भक्तांची, संतांची कृपा असते. म्हणून पुढच्या चरणात नामदेव महाराज सांगतायत, देवा जेणे तुझे चरणी लागे माझी प्रीती ऐची देई संगती पांडुरंगा. या चरणाचा विचार उद्या करूया. आणि जमलं तर शेवटचंही नामा म्हणे दिसो आत्मास्वभावभूती याचाही विचार उद्या करूया. विनंती एवढीच की आपण या कीर्तनाला शांत बसा. प्रपंच रोजचा आहे, थोडा बाजूला ठेवून शांत बसून कीर्तन ऐका अशी आपल्याला विनंती करतो. मूळ पदामध्ये असा कोण वागला हे आख्यान सांगणार आहे बरं मी. आणि पावणे बाराच्या आत संपवणार. तुमच्या भोवत्याच्या आड मी येणार नाही. पावणे 12ला 10 कमी असताना भैरवी आहे. खरंच सांगतो बरं, मी विनोदानं नाही बोलत आहे. थोडं नाम घ्यायच्यापूर्वी मूळ पूर्वरंग भक्ताचा अभंग म्हणतो आणि थांबूया. मूळ पदामध्ये माझे नामदेव महाराज सांगतात, देवा ही गोष्ट मला दे, ही गोष्ट मला दे. कुठली? इह परलोकींचे असावे वैराग्य, इह परलोकींचे असावे वैराग्य, इह परलोकींचे असावे वैराग्य.
चंपक नगरी, रम्या चंपक नगरी, प्रेक्षक लोकासी सुरपुरी भ्रमदार. लोकांना अमरावती झाल्यासारखं वाटेल इंद्राच्या, अशी लोकांना मोह पडणारी नगरी. राजा कोण होता तिथे? हंसध्वज रक्षितिला, हंसध्वज रक्षितिला, रक्षावी प्रीतीने जशी प्रमदा. अतिशय पराक्रमी असा राजा. वय होत चाललेलं. 4 मुलं होती त्याला, सुत, सुरत, सुदर्शन आणि सुधन्वा. चौघांची लग्न झालेली, सुना उत्तम, एकत्र कुटुंब, सगळं काही छान चाललेलं. आणि अचानक राजसभा भरलेली आहे, राजा सभेमध्ये आहे. आणि अचानक एक प्रतिहारी, एक सेवक धावत आला. वंदन करके वंदन करके आणि बाकी मोतिया रंगाचा. आणि त्याच्या कपाळावर एक सुवर्णाचा फलक आहे. धर्मराजानं हस्तिनापुरामध्ये अश्वमेध नावाचा यज्ञ मांडलेला, त्याचा हा अश्व आहे. जर धमक असली तर धरा, नाही तर आमचे मांडलिक व्हा आणि आम्हाला यज्ञ करता परवानगी द्या. एक तर आमचे मित्र व्हा, नाहीतर आमचे मांडलिक व्हा, नाही तर युद्ध करा. असला तुमचा तर हा घोडा आपण धरा. त्यावेळची पराक्रमाची पद्धत. आया राजमोह रखने वाला, आया हय राजमोह, हय म्हणजे अश्व. असा घोडा आपल्याकडे आला, तो रखने वाला, आया राजमोह रखने वाला. श्यामकर्ण आश्रय इथे आलेला आहे आणि तो सीमेवरती उभा आहे आणि त्याच्या रक्षणाकरता मागे प्रत्यक्ष अर्जुन आहे. हंसध्वज राजा घाबरला नाही. असं आहे, ज्यांच्या संकल्पना स्वच्छ असतात ना, ते कुठल्याही कारणानं घाबरत नाही. आहे मी असा आहे, कशाला घाबरायचं कारण आहे? कुठला कॉम्प्लेक्स कधी तयार होतो? आपल्या काहीतरी विचित्र अपेक्षा असतात. ते कुठल्याही कॉम्प्लेक्स. राजा म्हणाला, असं एक काम करा, मला निश्चित माहिती आहे की आपण त्या अर्जुनाशी युद्ध करताना हरणार आहोत. जो शंकरांशी युद्ध करताना मागे पुढे बघत नाही तर आपलं काय चालणार? पण मी क्षत्रिय आहे आणि क्षत्रिय त्याला म्हणतात जो प्राण टाकायला घाबरत नाही. समर्थांनी क्षत्रियची व्याख्या लिहिली आहे. क्षत्रिय धर्म नावाचा धर्मच सांगितलाय.
छत्रपती शिवाजी महाराजांची पत्र लिहिली आहेत, सेवक धर्म क्षत्रिय धर्माची पत्र उपलब्ध आहेत. त्यात त्यांनी लिहिलंय की जयास वाटे जीवाचे भये, तेणे क्षात्र धर्म करू नये, काहीतरी करून उपाये पोट भरावे. अशीच ओवी आहे. क्षत्रियाचा अर्थ रक्ष, क्षतत्रायते क्षतात्रायते इति क्षत्रिय. आपल्यावर अवलंबून असणाऱ्यांना जखम होऊ देत नाही. आपण मरायची वेळ आली तरी त्यांना क्षत्रिय म्हणतात. बरं का, पाल घाबरल्यावर, पाल बघितल्यावर घाबरतो तो क्षत्रिय नव्हे. त्यामुळे तो म्हणला हरकत नाही, आपण त्याला पकडा. का? याचं कारण मी काही वर्षापूर्वी धौम्य नावाचे मुनी आपल्या इथे आले होते आणि त्यांची सेवा केल्यानंतर त्या धौम्यांनी मला विचारलं तुला काय पाहिजे. तर मी त्यांना विचारलं होतं मला अशा प्राण्याचं दर्शन पाहिजे. त्या प्राण्याचं वर्णन आहे का, ज्याला 8 हात आहेत, कर वसु पद वेदी सजा. 22 पाय आहेत त्या प्राण्याला. कर वसु पद वेदी सजा, वेदस्तन शोभती शिरे. 7 डोके आहेत त्या प्राण्याला. त्या आकृतीला, त्या स्ट्रक्चरला 7 डोके आहेत. नीट ऐका काय पहिलं लिहिलंय, कर वसु. कर म्हणजे हात, 8 हात आहेत. वसु हे 8, वसु हा शब्द 8 अशा अर्थाने अष्टवसु आहेत ना. आपले 8 हात म्हणजे कोण. कर वसु पद वेद, 22 पाय. वेदस्तन, वेद म्हणजे 4, ज्याला 4 स्तन आहेत. अरे बापरे, म्हणजे कोण. वेदस्तन जोबती शिरे 7, पृच्छे 5 जयाला. शेपट्या 5 आहेत त्या प्राण्याला. अरे बापरे, वेगळाच आहे. पृच्छे 5 जयाला, स्मरता दे मुक्ती अल्प दिवसात. त्याचं दर्शन मला व्हावं अशी धौम्यांना मी विनंती केली. कोण असा. भगवंताचा रथ जो महाभारत काळामध्ये त्याचा फोटो आहे बरं का. त्याला 4 हात कसे भगवंताचे, 8 हात कसे भगवंताचे 4, कारण त्यावेळेला फक्त भगवंत 4 हात प्रकट झाले. आणि 2 हात अर्जुनाचे आणि 2 हात हनुमंताचे, असे 4 आणि 4 8. कर वसु पद वेद, 22 पाय. 4 घोडे, 4 चौक 16 आणि इतर पीठ आहेत त्यांचे 6, म्हणजे किती झाले. 16 आणि 6 22. गणित पण येत होतं मोरोपंतांना बरं का. पददे सजा वेदस्तन. 4 स्तन आहेत. कोणाकोणाला 4 स्तन. घोड्याला स्तन नसतात आणि अर्जुन हा खरा नर आहे त्यामुळे त्याला स्तन नव्हते बरं का. आपण जरी पुरुष म्हणलो तरी पुरुषाला थोडंसं तरी स्तन असत, म्हणजे तो त्याच्यामध्ये थोडा स्त्रीचा अंश सांगितलाय शास्त्राने. बैलाला सुद्धा छोटेसे आचूळ असतात पण घोड्याला स्तन नसतो आणि अर्जुनाला स्तन नाही आहेत. खरं या लोकांनी आम्हाला बोलवायला पाहिजे होतं महाभारत काढता. 1000 चुका राहिल्यात का, तो 1000 चुका राहिल्यात. असू देत, दाखवलंय काही वाईट नाही. निदान बेसिक स्टोरी तरी कळली. काही काही चुकीच्या गोष्टी पण दाखवल्या. द्रौपदी म्हणली अंधे का पुत्र अंधा, असं पूर्ण महाभारत वाचलं मी कुठेही नाही आहे. द्रौपदीला माहीत पण नाही दुर्योधन तिकडे धड पडलेला. आणि तिला माहीत, तिच्या स्वभावाला असे शोभणार नाही, अत्यंत नम्र होती, तिच्यामध्ये एकही दोष नव्हता असं वर्णन केलं व्यासाने. म्हणून काही काही गोष्टी मिसगाईड पण केल्या गेल्या असं माझं सांगणं कर्तव्य म्हणून सांगून पटकन पुढे जातो. म्हणून 4 स्तन कोण. हनुमंताला 2 स्तन आणि कृष्णाला. अर्जुन आणि घोडा यांना स्तन नाहीत कारण ते पूर्ण नर सांगितले. भाटिकवत सांगायचे अर्जुन आणि घोडा हे नर आणि बाकीचे पेन्शनर असं आपण म्हणायचं. वेदस्तन शोभती शिरे 7, या तिघांची 3 आणि अश्वांची 4 मस्तक, 7 मस्तक. पृच्छे 5 जयाला, घोड्यांची 4 आणि हनुमंताची 1 शेपटी. अशी अशा त्या स्ट्रक्चरचं दर्शन जरी झालं, अशा त्या फॉर्म्युल्याचं, अशा त्या चित्राचं दर्शन जरी झालं तरी स्मरता दे मुक्ती अल्प दिवसात. लोकांचे 100 गैरसमज आहेत, त्यात हा एक गैरसमज आहे. घरात हे चित्र ठेवू नये. अरे याच्यासारखं पवित्र चित्र नाही. यत्र योगेश्वर कृष्ण असं त्याचा अर्थ आहे. खूप 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 काही गैरसमज असतात लोकांचे त्यातला. हा हे चित्र मुद्दाम घरी ठेवावं, हे चित्र मुद्दाम मेन डोअरवर लावावं आणि त्याचं स्मरण करून घरातनं बाहेर पडावं. विजय मिळतोच. यत्र योगेश्वर कृष्ण हा श्लोक म्हणून बाहेर पडावं. बरं ते म्हणले महाभारत घडलं. मग तुम्ही एवढा TV ठेवलाय, त्याच्यात काय काय घडतंय. सासू सुनाचा प्लॅनिंग करते, काय वाटेल ते दाखवतात. असं गंमत सोडून द्या.
असं मी धौम्यानं मागितलं होतं. आणि कृष्ण अर्जुन आला याचा अर्थ असा, आता तो तव श्याम कर्ण खिळुनी स्तंभीवरा हस्तके. असा तो घोडा पकडा आणि आणून बांधा माझ्या इथे. म्हणजे काय होईल, थोड्या वेळात आम्ही युद्धाला निघू. युद्धाला गेल्यानंतर मला ते दर्शन होईल. खरं वसुपदवे विसर्जन. मला भगवंताच्या त्या युद्ध करतानाच्या, ड्रायव्हिंग करताना रथ चालवणारा कृष्ण आणि अर्जुन याचं दर्शन होईल. पुढं काय होईल ते होईल. मी त्याला किती जेरीला आणेन आणि तो मला किती टॉमला आणेल, टॉम आणि जेरी मधला, ते नंतर बघू. पण मी आता त्याच्याशी युद्धाला निघतो. आणि तुम्हाला सांगतो, रणबिगुल ज्याला म्हणतात ते फुंकण्यात आलं, शिंग फुंकण्यात आलं. आणि सगळेजण असे काही निघाले, तयार झाले सगळे. जे आप्पा सांगायचे स्वामी वरदानंद भारती, सगळे निघाले आणि त्यांच्या छात्या अशा काही फुगल्या की त्यांची इथली बाराबंदीची बोटं तट तुटली. व्यायाम करणारे होते रोज ते. 24 तास मोबाईल बघणारे असे झालेले नव्हते. असे दणदणीत पद्धत. आणि सगळे निघाले. आणि पहिलं काय करण्यात आलं, भरा पुढच्या लोकांना पाठवण्यात आलं. आणि त्या रणांगणावरती एक मोठीच्या मोठी कढई आणण्यात आली. कढई रोविली रणमेदिनी. रणभूमीवर कढई आणली आणि काय चुलीवर ठेवली नाही. कढई इतकी मोठी होती की कढई चुलीवर उचलून ठेवणं शक्य नाहीये. मग काय केलं, ती पूर्ण केली तैल भरोनी. अरे बापरे, मग ते त्याच्या खाली कसं काय, अरे ती कढई ठेवली तिथे खाली खड्डा केला. कढई नाही याच्यावर ठेवायची, तिथे चारी बाजूला खड्डा असा उकरून केला. आणि तिन्ही चारी बाजूने त्याच्यामध्ये अग्नी. तळी पेटविला से अग्नी, मग रणदुंदुभी वाजविला. आणि मग रणदुंदुभी वाजविला. चला 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 चला. आत्ताच्या भाषेत बोलतो 3 बेल होणार 5-5 मिनिटाच्या फरकाने. एवढ्यात जे लोक आले, 1 तास देण्यात येतोय तुम्हाला. एवढ्यात जेवढे लोक आले तेवढे ठीक आहे. उशिरा जर आला तर शिक्षा काय, उकळत्या कडकडण्या त्या तेलामध्ये, कढईच्या तेलामध्ये, त्या उकळणाऱ्या कडकडीत तेलामध्ये तुम्हाला फेकण्यात येईल ही शिक्षा. जर आला नाही युद्धाला तर. लेट कमर लोकांना असं काहीतरी केलं पाहिजे. जय जय. आणि मला तर वाटतं तिकीट देण्यापूर्वी प्रत्येकाला ही मिलिटरीचं 3 वर्ष शिक्षण कंपल्सरी केलं पाहिजे. मग त्याला तिकीट द्यायचं. म्हणजे त्यांना कळतं की काय होतं तिथे प्रत्यक्षात. असं चालावं लागतं. मी सिंगापूरला गेलो होतो. सिंगापूरला प्रत्येक घरामधला एक मनुष्य कंपल्सरी 12वी नंतर तुम्हाला 2-3 वर्ष राष्ट्राकरता द्यावीच लागतात. आणि मग तुम्हाला कळतं की राष्ट्राचं रक्षण म्हणजे काय असतं. असो, बॅरिस्टर सावरकर सांगत होते स्वातंत्र्यानंतर की कंपल्सरी करा प्रत्येकाला लष्करी शिक्षणाचा 2 वर्षाचा 3 वर्षाचा कोर्स का असेना. म्हणजे आपण सगळेजण योद्धे झालो असतो की नाही, सगळेजण योद्धे झालो असतो. सावरकरांचं बाकी काही नाही, पण हे तर ऐकायला पाहिजे की नाही. असो, जाऊ देत. चला, माझं काय, मी नेहमीच सांगतो की घरातली म्हातारी आजी आणि बुवा या दोघांची अवस्था अगदी एक असते. आजी काय म्हणते, मला मेलीला आता काय करायचंय, राहत नाही म्हणून बोलतीये, तेच बुवा म्हणतोय. जय जय रघुवीर. पण या निमित्तानं निरोप देणं हे कर्तव्य असतं बुवाचं, म्हणजे या गादीचं. आणि सगळेजण निघाले. सुत निघाला, सुरत निघाला, सुदर्शन निघाला, सुधन्वा निघाला, हंसध्वज निघाला. अंगावरती त्यांनी उत्तमोत्तम अशा प्रकारची चिलखतं वगैरे घातली, जिरोटोप घातले, घोडे तयार केले, त्यांना भरपूर चंदी चालण्यात आली बरं का. उत्तम सारथी निघाले, त्यांनी पण अंगावरती इथे इथे बाण जिथे लागतात चाटून जातात तिथे उत्तमोत्तम चिलखतं धारण केली. आणि तरुण असणारा 20-25 असा तरुण मुलगा, असा तेजस्वी. सुधन्वा शस्त्राते करीधरी निघे ते रणा. हातामध्ये शस्त्र धारण केलं आणि सुधन्वा निघाला. आणि मग कुठे सर्वप्रथम गेला. विजय मिळवायचा असेल तर आमच्या पूर्वजांनी सांगितलं मातृदेवो भव. आईचा आशीर्वाद ज्याच्या पाठीशी आहे पक्क समजा त्याला विजय विजय आणि विजयच मिळणार. आईला नमस्कार पहिला सांगितलाय. संन्यास घेतल्यानंतर त्या संन्याशांनी वडिलांना नमस्कार करायचा नाही, पण आईला मात्र नमस्कार करायचा. काय शास्त्र आहे आपलं. स्त्रियांना सन्मान देणारी संपूर्ण जगामध्ये आपली संस्कृती आहे ना, एवढी संस्कृती जगात कुठे नाही. पक्कच धारण करा.
आचार्य शंकराचार्य आपल्या आई करता धावत येतात. वास्तविक संन्याशांनी कुणालाही कारण तो सगळ्यात देवाला तो नमस्कार करताना त्यांनी कसा नमस्कार करावा दंडाने असं शास्त्र सांगितलं. आपण शंकराचार्याने केलेला नमस्कार पाहिला असेल, पण आईला मात्र पायावर डोकं ठेवून नमस्कार सांगितला आणि म्हणून तो निघाला. असं आपली संस्कृतीच आहे. आणि म्हणून निघाला आणि आईला नमस्कार केला. बोले माता, आईला पाठीवरचा प्रेमानं डोळ्यासमोर जरा चित्र येऊ नये. आईनं प्रेमानं डोक्यावरून पाठीवरून हात फिरवला. बोले माता परिसतनया अल्पबुद्धीस सोडी, रणा माझी शत्रूची सर्वथा खोड मोडी, पंडूचाही कुमर वधुनी शत्रू सैन्यासी झोडी. किंवा हे जर नाही जमलं तर मेला तरी चालेल, पण लक्षात ठेव म्हणतील मजला वीर माता मरे, म्हणतील मजला वीर माता ऐसे वत्सा तू युद्ध करी आता, घरी धरोनी आणि पार्था अर्जुन श्रीकृष्णा सहित, कृष्णाला आणि अर्जुनाला धरून आणि फेकून. या कथा सातत्याने ऐकायला याकरता पाहिजे. आम्ही आमच्या मुलांना प्रेरणा देताना अशा प्रेरणा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात आलेली जी संकट आहेत ना, या संकटामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या प्रेरणा कोणी दिल्या तर जिजाबाईंनी दिल्या. अगदी औरंगजेबाकडे जाण्याचा प्रसंग असो किंवा अफजल खानाचा प्रसंग असो, जिजाबाई सांगतात काळजी करू नका. जिजाबाईने तेव्हा महाभारतातल्या गोष्टी सांगितलं, तसं वर्णन आहे. काय पाठ होतं. आज आम्ही इतके सॉफ्ट झालोय बरं का. मुलांना नमस्कार केला, आई आजी नमस्कार करतो का, पळण्याच्या धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतलाय, हळू धाव रे बाबा, जरा झाडावर चढ, अरे पडशील पडशील. याचं कारण टणटणीतपणा आम्ही शिकलो नाही. शत्रू सैन्याशी झोडी बरं का, पंडूचाही कुमार वधुनी शत्रू सैन्याशी झोडी, असं काम कर, मला खात्री आहे. हां, आणि आईला नमस्कार केला, आशीर्वाद घेतला आईचा. आणि आता आपल्या पत्नीला भेटायला एक वर्ष दीड वर्ष झालं असेल लग्नाला. मग मातृपदी करुणी सुधन्वान, मग मातृपदी करुणी सुधन्वान, आकला प्रियेचा सदना, आकला अति गौरांगी गौरांगी मत मतंग गमना, अकलंक चंद्र समवदना, अकलंक चंद्र समवदना. किती गोड दिसत होती. चंद्रावर तुरी डाग आहे, त्या चेहऱ्यावर जरा डाग नाही. अकलंक चंद्र अशी दिसणारी, अत्यंत जुनी, अत्यंत सोजवळ, अतिशय नम्र साजरी. आणि त्याला ओवाळायला दारामध्ये तयार आहे. पूर्वीच्या काळी पती जेव्हा पराक्रमाला निघत असे आणि पराक्रम परत येत असे, त्यावेळेला दोन्ही वेळा पत्नीनं त्याला घरामध्ये ओवाळावा अशी पद्धत होती बरं का. नुसतं ऐकून घ्यायचं. आता ओवाळायचं काय करतोय तो, कोपऱ्यावर गुटखा आणायला निघाला, त्याला ओवाळायचं काय. विनोदही आणि आपली संस्कृती कशी होती याचं गांभीर्य हे दोन्ही एकत्र धारण करा. पराक्रमी स्त्री ही त्याची प्रेरणादायी असली पाहिजे. ती पत्नी असू नाही आई. तिच्याकडे पाहिलं आणि असे डोळे पाहणार. त्या मरणाला घाबरून बघा, नाही याला खात्री मीच जिंकणार आहे. पाहिली प्रभावती राणी, पाहिली प्रभावती राणी, ती सोडुनी पाणी, ती सोडुनी पाणी, पतीला ती विनविते नयनी.
नम्रपणे काय सांगतेय, ऐका माझं तुम्ही ऐका. त्या माझिया मानव वचना, त्या माझी मानव वचना, त्या मी काय विचारते तुम्हाला, नाच निघाला आपण येत झालं. मला सगळं माझ्या गुप्तहेरांनी येऊन सांगितलं. पण माझी विनंती आहे. काय विनंती आहे? नसता अपराध तरी, माझा काही अपराध आहे का? म्हणजे काय तुझ्या डोक्यात काय काय म्हणतेस तू? तुम्ही आता अर्जुनाशी युद्धाला जाणार. सुधन्वा महाराजांना ती सांगतेय, तुम्ही आता अर्जुनाशी युद्धाला जाणार म्हणजे गोपालकृष्णाचं दर्शन तुम्हाला होणार. मला माहिती आहे कृष्णावर तुमचं प्रेम किती आहे. लग्न झाल्यापासून 1.5-2 वर्षामध्ये तुमच्याकडे मी बारकाईनं पाहिलं. कृष्णाला पाहिल्याबरोबर तुम्ही मुक्तीला जाणार आहात. परत तुम्ही याल, पण तुमच्या चित्तातला काम संपूर्ण संपलेला असेल याची मला खात्री आहे. बरं, देवाचं दर्शन कसं घ्यावं तुकाराम महाराज सांगता. तुम्ही पंढरपूरला कधी गेलाय का? कधी गेलाय पंढरपूरला? आणि परत आलात घरी म्हणजे तुम्ही गेलाच नाही. तुकोबा म्हणतात, एकदा पंढरपूरला गेला आणि तो परत आला म्हणजे तो पंढरपूरला गेला नाही. पंढरपूरचं भूत असं आहे म्हणाले, पंढरपूरचे भूत मोठे आल्या गेल्या झडपे वाटे. त्याचं भूत लागलेलं नाही अजून आपल्याला. आपण परत आलो याचा अर्थ ठीक आहे, मी परत येऊ, पण पांडुरंग करत राहिलो ना, दुसरं काही सुचलंच नाही तर पक्क समजा की त्याने तुम्हाला झडपलंय. एको विष्णूर महद्भूतम, असा तो महाभूत आहे. असा कृष्णाला तुम्ही पाहिल्यानंतर तुम्ही माझा पत्नी म्हणून कधीच स्वीकार करणार नाही. तर मी तुम्हाला विनंती करते, नसता अपराध तरी मत्यागुनी मुक्तीला का हो वरिता. माझा त्याग करून तुम्ही मुक्तीला वरता. कृष्णाचं दर्शन घ्यायला जाणार म्हणजे मग कशाला माझा हात हातात घेताना म्हणला, धर्मेच अर्थेच असे का हो बदला कर ग्रहण करिता. धर्मेच अर्थेच कामेच नाती जवळ असं म्हटलंय ना तुम्ही चालला आहात. एकदा मला जवळ घ्या, एकदा मला पत्नी म्हणून जवळ घ्या आणि मग जा. रागावला तो. मी इतक्या महत्वाच्या कार्याला चाललोय, माझं क्षत्रियत्व दाखवायला चाललोय, अशा वेळेला मला मोहात पाडतेस, तुला कळत नाही काही. रागावला. ती म्हणाली की नाही ऐकणार तुमचं, कारण मला तुमचा स्वभाव माहिती आहे. तुम्ही कृष्णाला एकदा पाहिल्यानंतर तुमच्या चित्तातला काम निघून गेला की काम नाही झालो पाहिजे रिता कामा अशी तुमची अवस्था होईल. मग तुम्ही माझ्या बरोबर राहाल, पण भावासारखे राहाल बरं का. याचा परिणाम आपला वंशवेल पुढे वाढणार नाही. वासना म्हणून मी तुमच्याजवळ येतच नाही आहे. मी तुमच्याकडे जी येते ती पत्नी म्हणून माझं कर्तव्य आहे, त्याकरता मी येते. ऐसे वधुनी साधरी, ऐसे वधुनी साधरी घाली तई मिठी स्वबाहूंनी. आणि मोरोपंत वर्णन करतात, लोखंडाचा पाश एक वेळ तोडता येईल, पण हा पाश तोडता येणार. पती सेवना अनुरक्ता होय सुगर्भा. कुलदेवतेची कृपा झाली आणि प्रभावती राणी त्या सुधन्वाची पत्नी गर्भवती राहिली. किती एक 5-10-15 मिनिटं उशीर झाला असेल, पण हा निघाला. स्नान केलं याला आणि स्नान करून हा निघाला, पण तिकडं जायला उशीर लागला. शंख फुंकले गेले होते आणि त्यानंतर टकडक 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 घोड्यांचा आवाज तापांचा कुठला येतो म्हणून मागे पाहिलं आणि सगळ्यात धाकटा सगळ्यात ताळका सुद्धा उशिरा येतोय. सगळ्यांच्या जिभा सगळ्यांची तोंड चुकली हो. का उशीर झाला म्हणजे आता याला तेलाच्या कढईत टाकलं जाणार, याचा पराक्रम फुकट वाया जाणार. सगळ्यांना वाटतंय. पुढं काय झालं, तेलाच्या कढईत टाकलं, थोडक्यात काही भागवलं. थोडे दिवस जेलमध्ये काय नेमकं घडलं काय हे ऐकायला उद्या बरोबर 9:30ला या. म्हणजे आधीपासूनच या 8
साडेअकराला कीर्तन सुरू होईल, 11:30 पावणे 12पर्यंत कीर्तन समाप्त होईल. श्रोते हो, ज्या लोकांच्या संकल्पना स्वच्छ असतात, ज्या लोकांच्यावरती भगवंताची कृपा असते, संतांच्या प्रेरणा त्यांच्या चित्तामध्ये असतात, ते या देहाला फारशी किंमत देत नाही. कर्तव्य तर सगळी उत्तम करतात, पण ती कर्तव्य करीत असताना ती कर्तव्य म्हणून कर्तव्य करतात. मी काही फार मोठा जोर काढतोय असा आविर्भाव संतांचा, मोठ्या लोकांचा नसतो. किती सहजपणानं त्यांनी कृष्णाला हरवलंय, का अर्जुनाला हरवलंय, का तेलाच्या तळकडे तो गुणाला काय घडलं हे उद्या ऐकूया. नामदेव महाराज मिळेल का एक नारळ केलं ना म्हणूया सदा सर्वदा